नमस्कार मित्रांनो, जनसुरक्षा विधेयक 2025 हल्ली फार चर्चेत आहे. तर नेमके हे विधेयक काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. तर गेल्या पावसाळी अधिवेशनात म्हणजेच जुलै 2024 हे विधेयक सरकारने आणले होते, परंतु यातील काही तरतुदींवर कडकडून टीका करण्यात आली आणि हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आले, ज्याचे अध्यक्ष राज्यस्व मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे आहे. सरकारने या विधेयकाचे उद्दिष्ट कायदा आणि सुव्यवस्थेचे संरक्षण आणि समाज विघातक प्रवृत्तींचा बंदोबस्त, म्हणजे असे लोक जे समाजासाठी धोका ठरू शकतात आणि सार्वजनिक ठिकाणी हिंसक किंवा भडकाऊ कृत्यांना आळा घालणे, असे म्हटले आहे. या विधेयकानुसार जर एखादी व्यक्ती भीती निर्माण करत असेल किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही कृत्यात सहभागी असेल तर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील केली जाऊ शकते. या विधेयकानुसार पोलिसांना विशेष अधिकार सुद्धा देण्यात आले आहे. मूळ विधेयकामध्ये व्यक्ती आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांवर प्रतिबंध असा उल्लेख केला आहे. याऐवजी कडव्या आणि डाव्या विचारसरणीची संघटना असा बदल देखील करण्यात आला आहे. मित्रांनो, विरोधकांनी या विधेयकाला नवीन कायद्याअंतर्गत एका अत्याचारी राजवटीची सुरुवात असे म्हणून विरोध केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या कायद्याअंतर्गत जे लोक सरकारवर टीका करतात यांच्यावर बेकायदेशीररित्या कारवाई देखील केली जाऊ शकते. गृह मंत्रालयाने नंतर स्पष्ट केले की हा कायदा नागरिकांच्या सुरक्षेसाठी असून कुठल्याच निरपराध नागरिकांवर कारवाई नाही केली जाईल. 10 जुलै 2025 विधानसभेत तसेच 11 जुलै 2025 विधान परिषदमध्ये या विधेयकास बहुमताने मंजुरी देण्यात आली आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. यापूर्वी हा कायदा छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये होता.